रंगा येईओमध्ये तुमचं स्वागत. मेक द वॉटर्स सिंग अँड द कलर्स डान्स. पुस्तकातल्या शब्दांपेक्षा रंगाचा एक स्ट्रोक खूप काही सांगून जातो असं मानणारा एक चित्रकार आज आपल्याकडे आला आहे. तो बोलतो कमी, पण त्याची चित्र खूप बोलतात. आपण त्याला बोलतं करूया. भेटूया विक्रांत शितोळे. जलरंग. जलरंगात काम करणारे चित्रकार खूपच कमी. त्याचं प्रशिक्षण कुठच्याही कॉलेजमध्ये दिलं जात नाही. ते तुमचं तुम्हालाच विकसित करावं लागतं. आणि मला असं वाटतं यामध्ये विक्रांतने खूप उच्च स्थान मिळवलेलं आहे. त्याचे जलरंग म्हणजे त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह ज्याला मिळतं ते अप्रतिम असतं. विक्रांत, तू इतकी सुंदर चित्र काढतो, प्रथित यश असा तू आता चित्रकार आहेस, जगभरामध्ये तू कीर्ती मिळवलेली आहेस, पण त्या बालपणाबद्दल सांग ना थोडं. बालपणाच्या बऱ्याच आठवणी आहेत. बालपण माझं जास्त बालपण ॲक्च्युली माझं गावी फार गेलं आहे, तर सांग ना त्याबद्दल त्याच्याबद्दलच. हो, त्याबद्दल मी खूप लकी आहे की माझ्या आईवडिलांनी आम्हाला काही वर्ष गावी, म्हणजे गावाचं आयुष्य कसं असतं, शेती काय असते, गुरं काय असतात, जंगल काय असतं, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष ते इतक्या लहान वयात बघायला मिळालं. आणि मला वाटतं त्याच्यामुळे आज जी काय तुम्ही माझी निसर्गचित्र बघता, तर बहुतेक ते लहानपणापासूनच माझं निसर्गाशी निसर्गासोबत नातं. हो फार जुळलं गेलं. आणि ते एक वेगळंच होतं. म्हणजे लहानपणापासूनच मी असं, म्हणजे मला फार फार बोलायला किंवा फार खेळायला असं आवडायचं नाही. मला एकट्याला असं रमायला फार आवडायचं. मग गावी आम्ही गुरं वगैरे घेऊन जंगलात वगैरे जायचो. आणि मला अजून आठवतं की मला त्यावेळी नीट बोलताही येत नसेल, आणि मला वाटतं मला ABCD किंवा अबकड अक्षरही ओळख नव्हती. तेव्हापासून मला आकार, रेषा वगैरे या गोष्टी मला तेव्हापासून म्हणजे आकर्षित करू लागल्या. मला वाटत नाही की मी कुणाचं इन्स्पिरेशन घेऊन मी सुरू केलं. निसर्गच हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. घरी तुझ्या तू भिंतीवर वगैरे चित्र काढायचंस? हो, अगदी अगदी मिळेल त्याच्यावरती चित्र काढायचो. आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी कसं, आता हल्लीच्या मुलांना फार इझी झालं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की इंटरनेटवरती चित्र बघणं, रेफरन्स शोधणं, किंवा काही पण तुम्ही जस्ट गुगल केलं की लगेच मिळून जातं. त्यावेळी तसं काही प्रकार नव्हता. नक्कीच. पुस्तकं पण विकत घेण्यासाठी पैसे नसायचे. बरोबर. तर म्हणतो ना आपण की प्रत्येक आर्टिस्टचा एक स्ट्रगल असतो, आणि तो स्ट्रगल मी फार कमी वयापासून बघितला. आणि मला वाटतं त्या स्ट्रगलमध्येच मी सगळ्यात जास्त गोष्टी शिकलो. अनुभव मिळाले जास्त. हो हो हो. लहानपणी आम्ही फार असे गरीब परिस्थितीतून आलो आहे. त्याच्यामुळे आम्ही अक्षरशः पत्र्याच्या खोलीत राहायचो. आणि पत्रे पण कसे होते की ते असे जरे मोडके असायचे, त्याच्यामध्ये भोकं असायची, आणि शेजारच्या घरातलं सगळं दिसायचं, त्यांना आमच्या घरातलं सगळं दिसायचं. मग काय करायचं? मग ती भोकं लपवण्यासाठी आम्ही कॅलेंडर्समध्ये SM पंडित म्हणा, दलाल म्हणा, यांची जी काही कात्रणं असायची ते मी जमवून ठेवायचो. आणि मग ती कात्रणं ती फक्त भोकं विजवायला लावायचो. पण त्याच्याने काय व्हायचं, ते नेहमी तिथेच राहायचं. मग 24 तास नजरेसमोर ती चित्र दिसायची. आणि बघून बघून म्हणजे इतकी ग्रेट कलाकारांची चित्र, मला वाटतं दिवस रात्र ते बघून त्याच्यामुळे नजर तयार झाली की चांगलं चित्र काय असतं. तर एस्थेटिक जे आहे, मला वाटतं ते त्याच्यामुळे मला सौंदर्य कळायला लागलं. अगदी. पण मला सांग की हे तू करत असताना घरच्यांनी काही आक्षेप नाही घेतला? काय ह्या रेघा बिघा काढतोयस तू, अभ्यास कर वगैरे असं कोणी बोललं नाही का? अजिबात नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला खूप प्रोत्साहन दिलं माझ्या आईने, माझ्या वडिलांनी. पण बाकी जे रिलेटिव्स होते ते, त्यांना फार असं डाऊट होता की अरे हा काय करेल. कारण आम्हाला उदाहरणं दिली जायची की बघ, आमका मामाचा मुलगा तो एक
मग काय म्हणतो आपण त्याला, तो पहिला आला, हं. तो डॉक्टरी करतोय, तो हे करतोय, ते करतोय. हं. चित्रकलेच्या बाबतीत एकूणच सगळे उदासीन असतात काय? हो, पण तुझी हो. आई नव्हती हे फारच चांगली गोष्ट आहे. हो, अगदी अगदी. मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे काय झालं, की इनफॅक्ट जर मला कोणी डिस्करेज करायचा प्रयत्न केला ना, की मला जास्त उत्साह यायचा, की आता मी तुम्हाला दाखवतोच की मी काय. बरोबर. त्याच्यामुळे मी खूप मेहनत घेतली त्याच्यावर, की मी प्रूव्ह करायचो की मी जे करतोय ते योग्य आहे आणि जे मला करायचं त्यात मी म्हणजे बेस्ट जे म्हणतो ना आपण, जितकं चांगलं देऊ शकेन 100% तेवढं देण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. शालेय जीवनात तुला खूप बक्षिसं वगैरे मिळाली का? हो, भरपूर मिळाली. मग तेव्हा ठरवलंस की पुढे चित्रच काढायची, चित्रकार व्हायचं, असं काही ठरवलं होतंस? आता कसं, हे चित्रकला असा विषय की खूप पर्सनल आहे ते, म्हणजे ते एक जगणंच आहे. म्हणजे चित्रकार काय व्हायचं, चित्रकार तर आपण आहोत, चित्रकार तुझा आहोत, पण असं प्रोफेशनली आपण काही करू असं मी कधी विचार केला नव्हता की मी चित्रकार होईन किंवा प्रदर्शन करेन. म्हणजे इनफॅक्ट मला माहितीही नव्हतं. शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फॉर्मल ट्रेनिंग काहीतरी चित्रकलेत घ्यावं असं तुला वाटलं का? मला असं वाटलं नाही, पण माझे गुरु श्री रमेश नवरे यांनी मला सांगितलं, यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. म्हणजे अक्षरशः मी मला भाग्यवान समजतो की मी 3रीत असल्यापासून मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि मग 10वीपर्यंत त्यांनी मला सांगितलं की तू आर्ट कॉलेजमध्ये जायला पाहिजे. याच्या आधी आर्ट कॉलेज असतं हेही माहिती नव्हतं. त्याच्यात पण कमर्शियल आर्ट आणि फाईन आर्ट काय असतं हेही माहिती नाही. आणि त्या काळात कसं कमर्शियल आर्टला जास्त प्राधान्य दिलं जायचं, कारण सहजपणे नोकरी मिळायची. फाईन आर्ट्सच्या लोकांना नोकऱ्या नसत मिळाल्या. बिलकुल बिलकुल बिलकुल. मग तू कुठच्या कॉलेजला गेलास? मी LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट बँड्राचं जे आहे तिथे फार मुश्किलीने ॲडमिशन मिळाली आणि मला खूप नवल वाटतं की माझ्या आईवडिलांनी अशा परिस्थितीतून पण की विचार नाही केला, की मला ऑलरेडी कम्प्युटर इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन मिळाली होती, पण माझ्या आईने ते ॲडमिशन कॅन्सल करून मला आर्ट कॉलेजलाच ॲडमिशन घ्यायला लावलं. पण तोपर्यंत तुम्ही मुंबईत राहायला आला होता की खेड्यातच आई वडील होते आणि तू फक्त आलास इथे? फक्त लहानपण गावी झालं आहे. अच्छा. म्हणजे पहिलीत असल्यापासून मग पुढे मुंबईतच होतो. अच्छा. हो. 25 वर्षापूर्वी मी कुर्ला परिसरातल्या महानंदा स्कूलमध्ये ड्रॉइंग क्लास घेत होतो. त्यावेळेस विक्रांत त्याच्या आईबरोबर माझ्या क्लासमध्ये यायचा. त्याचं त्यावेळेसही ड्रॉइंग चांगलं होतं. पुढे तो शिकला. रहेजा स्कूल ऑफ आर्ट बांद्रा इथे त्याने फाईन आर्टचा कोर्स पूर्ण केला आणि त्याने जलरंगामध्ये पारंगत मिळवलं. जलरंगातलं जे स्किल असतं ते खरं पाहिलं तर इतकं डिफिकल्ट आहे की त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते, पण त्यामध्ये तो पारंगत झाला. देवनागरी लिपी जी आहे त्याचं जे मॉडिफिकेशन फॉर्म आहे आणि त्याच्या प्रत्येक पेंटिंगमध्ये त्याच्या जेव्हा कलाकृती बघितली आणि ती सही बघितली तेव्हा धन्य वाटलं की खरंच मी जी काही मोडी स्टाईल ओरिएंटेड देवनागरी शिकवली त्याचा त्याने वापर केला. विक्रांतला समाजसेवेची सुद्धा आवड आहे. बरं, तू आत्ता म्हणालास की आईने अशाही परिस्थितीत मला पाठवलं, पण तू कॉलेजचं शिक्षण घेत असताना एका बाजूला नोकरीही करत होतास, बरोबर? हो, अगदी अगदी. मग तुला कॉलेजचं काम करायला वेळ मिळायचा? हो, दिवस रात्र मी वेड्यासारखं करायचो. इनफॅक्ट मी सकाळी जॉबला जायचो, कारण फक्त फी भरणं नसायचं ना बरोबर. आर्ट कॉलेजमध्ये. त्याच्याशिवाय जे रंग, साहित्य, ब्रशेस हे फार महाग असायचे. त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या आईवडिलांवरती तेवढं भार पडायला नको. मग मी सकाळी पार्ट टाईम जॉबला जायचो, तिथून कॉलेज, आणि कॉलेजला उशीर व्हायचा. म्हणजे माहीमला मी जॉबला होतो, तिकडनं पळत पळत बँड्राला उतरायचं, पटापट रेल्वेच्या कॅन्टीनला एक कचोरी आणि एक पाव खायचा आणि कॉलेजला पोचायचं. आणि सरांना सांगून ठेवलेलं की सर मी थोडंसं जॉबला जातो, मग सर पण अटेंडन्स लावायचे माझी. आणि मग संध्याकाळी उशिरापर्यंत कॉलेजला बसायचो, प्रॅक्टिस करायचो. तिथून घरी जातानासुद्धा, ट्रेनमध्ये सुद्धा, म्हणजे कुठेही वेळ असा वाया घालवायचो नाही. उभ्या सीट नाही मिळाली तरी उभ्या स्केचिंग करायचो. प्लॅटफॉर्मवर गाडी येईपर्यंत स्केचिंग करायचो, घरी स्केचिंग करायचो, रात्री करायचो. म्हणजे खूप काम केलं आहे. म्हणजे आता कॉलेजमध्ये अशी पण काही मित्र होती की
त्यांचं सबमिशन व्हायचं नाही. ते काही जण असतात ना, हो अच्छा. पण मी त्यांचंही काम करून द्यायचो, माझंही सबमिशन करून त्यांचंही करायचो, कारण मला आणखीन काम करायला संधी मिळायची. बरोबर. त्यामुळे मला जितकं काम करता येईल तितकं मी करत गेलो. मग हे कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा नोकरी करत असताना आत्ता तू जे जलरंगात काम करतोस त्याचं कुठे ट्रेनिंग मिळत होतं का तिथे? काही विषय शिकवत होते का असे कॉलेजमध्ये? नाही, इथे मला खूप सांगावंसं वाटतं की आपल्या भारतात जितके पण आर्ट कॉलेजेस आहेत त्या आर्ट कॉलेजेसमध्ये स्पेशली पोर्ट्रेट, कॉम्पोजिशन्स, प्रिंट मेकिंग आणि स्पेशली ऑइल या माध्यमात जास्त शिकवलं जातं. वॉटर कलर हे माध्यम शिकवलं जातच नाही. आणि लँडस्केप हा विषय पूर्ण भारतात कुठल्याही आर्ट कॉलेजमध्ये नाही आहे सिलेबसमध्ये. सबमिशन असतं, पण जसं सबमिशन असतं की तुम्ही वर्षाला 20 लँडस्केप सबमिट करायचे. आणि साधारणपणे तुम्ही पिकनिकला किंवा ट्रिपला, एक्सकर्शन टूरला जाता तेव्हा तुम्हाला हे करावं लागतं वॉटर कलरमध्ये. ओके, पण ते सबमिट करायचं, पण फक्त सबमिट करायचं, पण कसं करायचं हे माहिती नाही. पण मला कळत नाही की मला कधी त्याची आवड लागली लहानपण, म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यापासून. कॉलेजला जायच्या आधी मी एक लँडस्केप करून रोज कॉलेजला यायचो, छोटंसं का होईना करायचो. कारण माझं आपल्या सभोवतालचं जे काही जग आहे, मी निसर्ग नाही म्हणणार, एव्हरीथिंग, आता घरात आहे किंवा बाहेर गेलो तर प्रत्येक गोष्टीशी मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये जीव आहे. नक्कीच. एक साधी आणि त्यातला जीव खरं म्हणजे तू बाहेर काढतोस चित्रकलेतला, ते महत्वाचं आहे. म्हणजे आग दाखवली तर त्याची झळ आपल्याला पोचली पाहिजे बघितल्याबरोबर. ते तुझ्या चित्रांमध्ये मला दिसतं. अगदी तो एक संवाद असतो. कुठली अशी कचरातही वस्तू पडलेली असेल ना, तर तिचं काहीतरी रिझन आहे, ती तिथे का पोचली आहे. तर मी ते थोडंसं कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो. तू कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय केलं? तुला पदवी मिळाल्यानंतर पुढे काय केलंस? हां, कॉलेज झाल्यानंतर आता आईवडिलांनी खूप सपोर्ट केलं. कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिली, भरपूर चित्रं काढली, मजा केली. नंतर प्रश्न, पुढे काय? कारण कलाक्षेत्रात करिअर करण्यासारख्या अशा फक्त 2च गोष्टी त्यावेळी होत्या. एक म्हणजे कला शिक्षक आणि एक म्हणजे ॲड एजन्सी. ॲड एजन्सी, मी फाईन आर्ट्स असल्यामुळे ॲड एजन्सीत मला जॉब मिळणार नाही आणि कला शिक्षक मला मुळात व्हायचं नव्हतं. मग मी म्हटलं दुसरी अशी कुठली फील्ड आहे की ज्याच्यामध्ये मला रोज चित्र काढायला मिळेल. तर त्यावेळी ॲनिमेशन ही इंडस्ट्री फार सुरू होती आणि मी तिथे ती निवडली. चला रोज स्केचिंग करायला मिळेल, रोज ड्रॉइंग करायला मिळेल. तर तसं मी करिअर म्हणून ॲनिमेशन हे क्षेत्र निवडलं. अरे वा. आणि मला असं वाटतं की माझं खरं आर्ट कॉलेज तेव्हा सुरू झालं. विक्रांत, तू ॲनिमेशन करायला लागलास कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर. त्याच्यामध्ये काय काय केलंस? मी असं ऐकलं की तू शॉर्ट फिल्म्स केल्या, ॲड फिल्म्स केल्या, आणि मला आठवतं की टेलिव्हिजनवर ग्रहण नावाची एक सिरियल यायची, त्याचे टायटल्स तू केले होते. त्याच्यामध्ये तू फक्त ब्लॅक अँड व्हाईट इंक वापरली होती, बरोबर? जरा बोल ना त्याच्याबद्दल, सांग ना आम्हाला. ग्रहण मालिका जी आहे त्याचं टायटल मॉन्टाज करायची मला संधी मिळाली. मला वाटतं हे माझ्या पूर्ण करिअरमधलं वन ऑफ द मेन प्रोजेक्ट मी म्हणू शकेन. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी वॉटर कलरमध्ये काम करतो, तसंच इंक पण एक फ्लुइड मीडियम आहे. म्हणजे पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यापासून वेगवेगळ्या कलाकृती तयार करतो. नक्कीच. आणि माझं नेहमीच हाच विचार असायचा की आपल्या क्षेत्रात जे चाललं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय, किंवा आपण जे काम करतो फक्त आपण चित्र काढायची आणि एक्झिबिट करायची गॅलरीमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त या कलेचा वापर अजून कुठे करू शकतो, कमर्शियली कुठे करू शकतो. तर नेहमी माझा हा प्रयत्न असायचा की एजन्सीची इलस्ट्रेशन्स असो किंवा या टी व्हीमध्ये काही काम असेल तर त्यांना मी माझं काम दाखवायचो
की बघा हे पण एक माध्यम आहे, याला आपण हां. वेगळ्या प्रकारे याच्यामध्ये वापरू शकतो. बरोबर. तर त्यामुळे मला ही फार चांगली संधी मिळाली ग्रहण मालिकेची. तर त्याच्यामध्ये मी इंक हे माध्यम वापरून ॲक्च्युली मला याचं काही ब्रीफ असं मिळालं नव्हतं. मला डायरेक्ट या मालिकेचं जे टायटल संगीत आहे, जे गाणं आहे, ते अशोक पत्कींनी केलं आहे. हो. देवकी पंडित यांच्या आवाजात ते गाणं आहे पूर्ण. हो. मला फक्त ते दिलं आणि ते जे गाणं होतं त्या गाण्याचे अर्थ फार छान होतं. तर मला असं काही ब्रीफ घ्यायची गरज पडलीच नाही. ते गाणंच इतकं तयार होतं की कोणी ऐकेल तर माझ्या डोक्यात ते सगळे विचार तयार होत गेले. म्हणजे अक्षरशः ते गाणं मला दिलं आणि 5 दिवसात ते पूर्ण टायटल मॉन्टाज तयार होतं. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक मालिका एक ॲड आहे ज्वेलरीचं, त्यांच्यासाठी मी ते केलं आहे. तर ते पण जसं अप्रतिम. हो जसं ग्रहणमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केले तसं ते रंगीत आहे. त्याच्यामध्ये कलर्ड इंक वापरले गेले आणि मला फार आवडलं आणि खूप लोकांना आवडतं आहे ते. तर मला अपेक्षा आहे की पुढे अजून अशा प्रकारची कामं करायला मिळतील आणि मजा येईल मला. अलीकडेच एक फिल्म रिलीज झाली आहे, ॲनिमेशन फिल्म आहे ती, बॉम्बे रोज म्हणून. त्याच्यामध्ये तुझा काय भाग आहे? बॉम्बे रोज ही आपली भारतातील एक फारच आगळीवेगळी ॲनिमेटेड फीचर फिल्म आहे आणि यांच्या दिग्दर्शिका गीतांजली राव, त्यांची पूर्ण संकल्पना आहे. त्यांच्यासोबत मी याच्या आधीही एका फिल्मवर काम केलं होतं, गिरगिट नावाची, पण ती फिल्म कंप्लीट होऊ शकली नाही. मग त्याच्यानंतर बॉम्बे रोज ही फिल्म फारच रॉ आहे. म्हणजे आपण जसं नॉर्मल ॲनिमेशन मूवीज बघतो, ॲक्शन बेस्ड किंवा ह्युमर बेस्ड, ही तशी नाही आहे. ही एकदम रॉ आहे. म्हणजे ती बघताना असं वाटतं की आपण लाईव्ह ॲक्शनच चालू आहे. म्हणजे फार सटल, ओरिजिनल आणि नॅचरल अशी आहे. तर या मूवीमध्ये मी ॲनिमेशन सुपरवायझर म्हणून काम केलं आहे. म्हणजे या मूवीचं जे सगळं ॲनिमेशन आहे ते मी हँडल केलं आहे. तर माझ्या अंडर 50 लोकांची टीम होती. इनफॅक्ट त्या फिल्ममध्ये माझ्या मुलीने आवाज पण दिला आहे एका कॅरेक्टरला. किती छान, किती ताराचा आवाज तिने किती गोड दिलाय. फारच छान. जसं बाबांनी बॉम्बे रोज ह्याच्याबद्दल सांगितलं तुम्हाला, तर मी त्याच्यात एका कॅरेक्टरला आवाज दिला आहे, तारा म्हणून. आणि जेव्हा मी तो आवाज दिला तेव्हा मला काही माहीत नव्हतं ते सगळं काय असतं. म्हणून मला बाबांनी डायरेक्ट तिथे माईकच्या समोर वगैरे उभं केलं आणि मला एक स्क्रिप्ट दिली हातात आणि सांगितलं तुला फक्त हे बोलायचं आहे. तर मग मी ते नॅचरली बोलले आणि त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला फायनल केलं. हे डबिंग असतं, त्याला हे असं बोलायचं वगैरे असतं, करायचं असतं, त्याच्यात काय काय असतं. ॲनिमेशनबद्दल पण मी शिकले थोडंफार आणि मग डबिंगबद्दल शिकले. तर स्टुडिओ काय असतो हे सगळं मला काहीच माहिती नव्हतं, पण तिथे जाऊन मला खूप काही शिकायला मिळालं. आणि त्याच्यासाठी मी बाबाला आणि त्या सगळ्या स्टाफला थँक्यू म्हणेन, कारण मला इतकं सगळं माहिती पण नव्हतं आणि त्यांनी मला त्याची माहिती करून पण दिली आणि त्यांनी मला इतकी मोठी संधी दिली. ह्याचं मला खूप छान वाटतं आहे. आणि हे तू केलंस ॲनिमेशन फिल्म्स. आणि हे ॲनिमेशन म्हणजे मगाशी तू म्हणालस त्याप्रमाणे खूप ॲक्शन वगैरे असं. तर मग तू हे जलरंगातलं संथ, शीतल, शांत अशी जी हे कला आहे जलरंगातली, ती कशी काय तू मग परस्यू केली, कशी काय चालू ठेवलीस या ह्याच्यातनं कंप्लीट बाहेर येऊन? ते मी सतत चालू ठेवलं, कारण जलरंग हे एकमेव असं माध्यम आहे. एकमेव नाही म्हणणार, दुसरे पण माध्यम आहेत, पण ते फक्त पेन्सिल, चारकोल आहेत. पण रंगांशी रिलेटेड जलरंग हे जे मीडियम आहे हे फार कन्व्हिनियंटली तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. जसं ऑइल किंवा ॲक्रेलिक इतर जे माध्यम आहेत त्यांना थोडंसं म्हणजे बरीच जागा लागते. ते लगेच सुकत नाही, त्यांना जपावं लागतं, भरपूर सामान असतं. त्यातल्या त्यात हे माध्यम कसं छोटंसं किट असते, कुठे घेऊन फिरलो, कुठेही कामाला बसलो, आवरलं असं. म्हणून मी ते सुरू केलं. असं नाही की मला आधीपासूनच वॉटर कलरच करायचं होतं.
पण ते नॅचरली म्हणजे सोयीस्कर म्हणून ते माध्यम मी वापरत गेलो आणि मला त्या फ्लुइडिटीमध्ये मजा यायला लागली. कारण जलरंग हे एकमेव असं माध्यम आहे, आता सगळे म्हणतात की सगळ्यात अवघड माध्यम आहे, हो. खूप लोक घाबरतात, हो. पण मला कधी भीती वाटली नाही त्याची. मला आठवतं विक्रांत, मी कॉलेजमध्ये होते, जे मी अप्लाइड आर्ट केलं अर्थात. आणि त्यावेळेस फाईन आर्ट्सचे डीन होते पी.ए. धोंड. त्यांना आम्ही भाई धोंड म्हणायचो. आणि ते माझे शेजारी पण होते, मी कलानगरमध्ये राहते. तर ते जलरंगात काम करायचे आणि त्यांची खासियत होती ती म्हणजे सीस्केप्स, म्हणजे बीचेस ते खूप छान करायचे, अप्रतिम. त्यांची एक्झिबिशन्स पण खूप झाली होती. तर अशा तऱ्हेने माझं असं म्हणणं आहे की जलरंगात काम करणारे जर कमी लोक होते, तर तुझ्यासमोर आदर्श कोण होता? तू स्वतःला ग्रो करण्यासाठी कुणाची चित्र बघत होतास? खरं तर असं मी कुणाचं जलरंग बघून मला सुचलं असं नाही आहे, ते होत गेलं. पण आदर्श म्हणायला गेलात किंवा इन्स्पिरेशन जर म्हणायला गेलात तर मित्रच होती. कारण कॉलेजच्या काळात आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला कधी कोल्हापूर, कधी सावर्डे, कधी कराड अशा ठिकाणी जायचो. आणि मी एक नोटीस केलं की जे त्या साईडची सातारा, सांगली, कोल्हापूर, जे शहरापासून लांब जी मुलं आहेत, शिकतायत, ते लोक जलरंगाशी जास्त कनेक्टेड आहेत, निसर्गाशी जास्त कनेक्टेड आहेत. तर ती जेव्हा मुलं यायची आणि त्यांचं काम बघून खूप अशी प्रेरणा मिळायची. म्हणजे इनफॅक्ट आत्ता पण म्हणजे माझं नेहमी असतं की कधीही काम एकट्याने करू नये कलाकाराने. मग सगळे म्हणतात की कलाकार फक्त स्टुडिओमध्ये एकटा बसून. कितीतरी कलाकार स्वतः करत असताना कुणाला बाजूला घेत नाही, बंद करून ठेवतात. मलाही कारण कळत नाही का तर आपली कला त्याने चोरू नये म्हणून. असे पण बरेच कलाकार आहेत. अजिबात नाही. त्याच्या उलट तू बोलतोयस की सगळ्यांनी मिळून करावं. कारण आपण शिकतो ना दुसऱ्यांकडनं, प्लस आपल्याला कळतं की आपलं काय चुकतंय. आपण एकटेच काम करत बसलो तर आपलं हे चुकतंय आपल्याला सांगणार कोण? बरोबर. म्हणून मी काम करताना माझ्या मुलीला किंवा बायकोला किंवा इतर कोणी आलं असेल की मी एक म्हणतो ना आपण एक तिसऱ्या माणसाने जर पाहिलं तर ते फ्रेशली बघतात. आर्टिस्ट कसं आपण आपल्या डोक्यातच चालू असतं, आपण तेच करत असतो. विक्रांतबद्दल सांगायला गेलं तर तसा तो अतिशय समाधानी, अल्पसंतुष्ट माणूस आहे. पण जेव्हा चित्रकलेच्या बाबतीत किंवा कलेच्या बाबतीत येतं तेव्हा त्याच्यात कधी समाधानीच नसतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी नवीन शिकायचं असतं, सतत काहीतरी नवीन करायचं असतं. एक्सपेरिमेंटला घाबरत नाही, तो मुळीच घाबरत नाही. तू इतर आता इवन तो क्लासेस घेतो किंवा वर्कशॉप्स घेतो तेव्हा सुद्धा तो त्याच्या स्टुडंट्सना तेच सांगत असतो की घाबरू नका, चुका करा आणि चुका करत करत शिका. त्याचं शिकणं कधी थांबणार नाही, तो जन्मभर विद्यार्थीच राहणार. ही त्याची मला अतिशय आवडणारी गोष्ट आहे. पण तुला खरी अनुभूती कुठे मिळाली? इथे की परदेशात की कुठे? की बाबा हां, हे मला पाहिजे होतं, असं मी केलं पाहिजे, किंवा असं काहीतरी तुला एक वेगळी प्रेरणा तू करत होतास त्याच्या व्यतिरिक्त? प्रेरणा ॲक्च्युली थोडीशी प्रेरणा मी म्हणेन की आर्ट कॉलेजमध्ये आम्हाला हिस्ट्री ऑफ आर्ट हा विषय जेव्हा शिकवला गेला तेव्हा त्याच्यामध्ये वेस्टर्न आर्टबद्दल आम्हाला शिकवलं गेलं. आणि त्याच्यामध्ये मायकेल एंजेलो, लिओनार्डो दा विन्सी यांची चित्र पुस्तकात बघितली. पण ही चित्र आपण प्रत्यक्षात जाऊन बघायचं युरोपमध्ये, रोममध्ये. आता रोम म्हणजे ही चित्रकारांसाठी पंढरीच आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की प्रत्येक चित्रकाराने, प्रत्येक आर्ट स्टुडंटने त्याच्या शैक्षणिक कार्यकाळात युरोपला जाऊन ती चित्र बघायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं की जसं आपण गव्हर्मेंट सबसिडी देते ना हजला किंवा याला त्याला, तसं याच्यासाठी सबसिडी देणं फार महत्त्वाचं आहे. कारण तिथे गेल्यानंतर म्हणजे हे मी स्वतःहून विचार केला होता की कधीतरी हे जाऊन आपण काम बघायचं. पुस्तकात बघणं आणि प्रत्यक्षात बघणं. मी जेव्हा ॲक्च्युली रोममध्ये सिस्टाईन चॅपलमध्ये मायकेल एंजेलोचं ते सिलिंगवर ते काम बघितलं, अमेझिंग, तर मी अक्षरशः भारावून गेलो. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. म्हणजे मला असं वाटत होतं की हे काहीतरी दैवी आहे, हे माणूस नाही करू शकत. मग ती अनुभूती तिथे झाली की एक लेवलचं काम काय असतं ते असं असलं पाहिजे, आपण या लेवलला जायला पाहिजे.
विक्रांत, मला तुझं फार कौतुक वाटतं. तू जलरंगामध्ये फक्त निसर्गचित्र काढत बसला नाही, तू स्टिल लाईफ केलं आहेस, त्याच्यानंतर भग्न अवशेष केलेले आहेत, त्याच्यामधनं दाखवले आहेत. तू एक राजवाडा केला आहे, त्याच्यामध्ये कसलं पर्स्पेक्टिव्ह आहे, फंटॅस्टिक. त्यानंतर काही व्हेकल्स तू केलेली आहेत. असं तू वेगवेगळ्या प्रकारे निसर्गचित्र केलेली आहेस. कन्सेप्च्युअल पण केलेली आहेस तू, संकल्पनात्मक. मुंबई मेरी जान ही एक अप्रतिम आहे ते. त्याच्यानंतर तू काही बेळगावमधली काही चित्र केलेली आहेस. तर हे तुला कसं, म्हणजे का वाटलं असं असं करावं आपण वेगवेगळ्या प्रकारचं? मला नेहमीच ते वाटायचं, कारण आपल्या भारतामध्ये निसर्गचित्र म्हणजे झाड आणि झोपडी, डोंगरं, नद्या एवढंच होतं. पण मला त्याचा नॉशिया आला होता त्या गोष्टीचा. म्हटलं निसर्ग म्हणजे फक्त तेवढं नाही आहे. निसर्ग आपल्या सभोवतालती जे आहे ते सगळं आहे. आता या खुर्चीवर आपण बसलो आहे, घरात बसलो आहे, हे पण ॲक्च्युली निसर्गाचाच भाग आहे. आणि आपल्या आजूबाजूला जितक्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वस्तूमध्ये काहीतरी जीव असतो आणि ते काहीतरी आपल्याशी कम्युनिकेट करत असतात. कुठलीही वस्तू, प्रत्येक गोष्टीचं एक रिझन आहे, ती गोष्ट तिथे का आहे. आणि मला एकट्याला राहायला फार आवडतं आणि मी असं म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो आणि कम्युनिकेट करत असतो. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही बघाल की ज्या अशा पडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी जास्त ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यात गाड्या आल्या किंवा भग्नावशेष आले किंवा हे आलं. आणि मला माहीत नाही तुम्हाला पटेल की नाही पटेल, पण ना प्रत्येक गोष्टीमध्ये जीव असतो. प्रत्येक फॉर्ममध्ये ते इन्स्पायर करत असतं तुम्हाला, आणि तुम्हाला ओढत असतं ते गोष्टीकडनं. आणि मी त्यांच्याशी बोलत असतो. आता जसं मी जात असतो वेगवेगळ्या ठिकाणी, ओरछाला, राजस्थानला, इकडे तिकडे, तर असं नाही की निसर्गचित्र करायचं म्हणून जायचं, बसायचं आणि करायचं. हे जलरंगात तू जी चित्र काढतोस त्याच्यासाठी विशिष्ट रंग, विशिष्ट ब्रश, विशिष्ट पेपर असं काही लागतं का? हो, प्रत्येक माध्यमासाठी त्या प्रकारचे टूल्स, मटेरियल्स बनवले गेलेले. जसं ऑइल कलर करण्यासाठी कॅनव्हास लागतो, तसंच वॉटर कलर करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा पेपर लागतो. तो 100% कॉटन मेड पेपर असतो. तो टिकाऊ असतो. तो टिकाऊ असतो, आर्काइवल असतो. तो कमीत कमी 100 वर्ष कमीत कमी हो का टिकतो. आणि जर तुम्ही त्याला नीट फ्रेम केलं, नीट ठेवलं, तर ते आणखीन आयुष्य वाढतं त्याचं. त्याच्यामुळे वॉटर कलरचे असे भरपूर वेगवेगळे म्हणतो ना आपण क्वालिटीज आहेत, मटेरियलचे आहेत. काही इम्पोर्टेड आहेत, काही इंडियन आहेत. विक्रांत, तुझा तथाकथित गुरु अल्वारो हा तुला कुठे भेटला? अल्वारो कास्ताग्नेट हे ॲक्च्युली जगातले जे बेस्ट वॉटर कलरिस्ट आहेत त्यांच्यापैकी ते एक आहेत. त्यांचं फार नाव आहे सगळीकडे. आणि काही वर्षांपासून मी त्यांची कामं बघत होतो ऑनलाईन. आणि यांचं काम ॲक्च्युली फारच वेगळं आहे, फारच इम्प्रेसिव्ह असं काम आहे. आणि कुठेतरी ते माझे इन्स्पिरेशन बनलं. आणि मग मी ठरवलं की या माणसाला भेटायला पाहिजे कुठेतरी. आणि मी विचार केला आणि ते होत गेलं, ते घडत गेलं असं मला वाटतं. आणि स्पेनमध्ये त्यांची एक वर्कशॉप होती 2015च्या साली. आणि मी ठरवलं की आपण नक्की आता ही वर्कशॉप अटेंड करायलाच पाहिजे. आणि मग मी हळूहळू प्रयत्न केले आणि स्पेनला त्यांची वर्कशॉप अटेंड केली. त्यांच्याकडनं बरं शिकायला मिळालं. शिकता शिकता त्यांच्यासोबत खूप छान संबंध जुळले. आणि आजपर्यंत आम्ही एकमेकांसोबत फार बोलत असतो कामाबद्दल. आणि त्यांनाही मला तर रिस्पेक्ट आहेच, पण ते स्वतः माझ्या कामाचं फार रिस्पेक्ट करतात. हे पाहून मला फार बरं वाटतं. तू रशियन व्हाईट नाईट या पेंट्सचा ॲम्बॅसेडर आहे. ते कसं काय तुला पद मिळालं? ॲक्च्युली 2018 साली मास्टर्स ऑफ वॉटर कलर नावाचं एक प्रदर्शन सेंट पीटर्सबर्ग रशियामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी मला आमंत्रित केलं गेलं.
आणि त्या प्रदर्शनामध्ये जगातले जे बेस्ट वॉटर कलर आर्टिस्ट आहेत त्यांना तिथे ते इन्व्हाइट करतात. तर ती संधी मला मिळाली आणि माझा डेमोही तिथे त्यांनी अरेंज केला. मग त्या डेमोसाठी मी तिथे गेलो आणि सेंट पीटर्सबर्ग व्हाईट नाईट्स ही जी कंपनी आहे ही आशियातली सगळ्यात जुनी पेंट कंपनी आहे. आणि त्यांनी तिथे माझं काम पाहिलं आणि त्यांनी मला तिथे अप्रोच केलं की तुम्ही भारतामध्ये आमच्या ब्रँडसाठी ब्रँड ॲम्बॅसेडर बनाल का. तर मी ते रंग वापरले, मला आवडले ते रंग. फार जुनी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे जे पण ओनर्स आहेत त्यांच्याशीही चांगलं संबंध आमचे स्थापित झाले. अशा प्रकारे त्यांनी अप्रोच केला मला. तुझ्या चित्रांमधलं बलस्थान मी काय म्हणेन सांगू? पर्स्पेक्टिव्ह. तू इतकं मस्तपैकी ते दाखवतोस ना की म्हणजे त्या व्हेकल्स कुठचे असतील किंवा राजवाडा असेल किंवा भग्नावशेष असतील, असं काही, तर तू अगदी छान ते दाखवतोस. तसं तुला काही वेगळे पण दिसलं का परदेशामध्ये किंवा इतर जलरंगात काम करणाऱ्या लोकांचं? वेगळे पण नक्कीच आहे. मी तसं तुम्हाला म्हटलं मागे की ॲक्च्युली जेव्हा मी परदेशी जाऊन इंटरनॅशनल आर्टिस्टसोबत फिरायला लागलो, त्यांचे विचार ऐकले, त्यांचा अप्रोच समजलं. असं नाही की फक्त टेक्निकली की ते कसं काम करतात हे बघायचं. कामं तर आपण इथे बसूनही बघू शकतो, पण तिथे कशाला जायला पाहिजे. आता जसं अल्वारो कास्तांग्रे, ह्या व्यक्तीचं काम वेगळ्या लेवलचं आहे. मला काय त्यांच्यासारखं काम कॉपी करायचं नव्हतं. मला त्यांची एनर्जी आत्मसात करायची होती, मला त्यांचा अप्रोच आत्मसात करायचा होता. कारण मी तिथे बघितलं की परदेशी कलाकार आहेत ते फार ओपन माइंडेड आहेत. ते कधीही असं कुठल्याही बंधनात अडकून राहत नाही की हे असंच व्हायला पाहिजे तसं. ते पूर्ण कम्प्लिटली एक्सप्रेस होतात, त्यांना जसं वाटतं तसं. तर वॉटर कलरमध्ये खूप एक्सपेरिमेंट केले जातात बाहेरगावी. आपल्या इथे थोडेसे बंधन आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आर्ट कॉलेजमध्ये जेव्हा मी वॉटर कलर करायचो तेव्हा वॉटर कलरमध्ये व्हाईट आणि ब्लॅक कलर वापरायचा नाही अशी ताकीद दिली जायची. म्हणजे जर तुम्ही वापरला तर तुम्ही पाप केलं असं. पण आता तसं नाही आहे. नाही, आता सर्रास वापरतात, व्हाईट कलर वापरतात. त्याच्यामुळे रूल्स ब्रेक करणं गरजेचं आहे, पण त्याच्या आधी रूल्स काय आहेत हे समजणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा तू सचिव आहेस. तर नवोदित जे चित्रकार आहेत आपल्याकडे खूप खेडेगावामध्ये गावागावातून येतात, त्यांना काही प्लॅटफॉर्म नाही आहे तसा. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही करता का? आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही आपल्या भारतातील सगळ्यात जुनी कला संस्था आहे आणि या संस्थेमार्फत आपण जे फक्त कलाकार नाही, म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, स्टुडंटसुद्धा, मग ते गावागावातील असो किंवा शहरातील असो, सर्वांना इथे खूप चांगल्या प्रकारे प्रमोट केलं जातं. वर्षभर आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, कार्यशाळा घेतो, एक्झिबिशन घेतो. आमच्या वर्षातनं 2 टूर असतात, स्टडी टूर्स. मग आम्ही त्या स्टडी टूरमध्ये खूप लोक येतात ज्यांना, म्हणजे त्या स्टडी टूरमध्ये प्रोफेशनल आर्टिस्ट पण असतात, नवोदित कलाकारही असतात. म्हणजे कसं असतं की त्यांना प्रोफेशनल आर्टिस्ट लोकांचं काम बघायला मिळतं की ते ऑन द स्पॉट केल्यानंतर ते कसं काम करतात. तर ते बरंच शिकायला मिळतं. म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासून मी या संस्थेशी निगडीत आहे. तर तेव्हापासून म्हणजे मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की कामं बघायला मिळाले की जसे कामत सर आहेत, जॉन फर्नांडिस आहेत, यांची कामं प्रत्यक्ष ते कसे करतात ते मला बघायला मिळालं. तशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आमच्या संस्थेमार्फत आम्ही करतो. प्रदर्शनं म्हणा, स्लाईड शो म्हणा, डेमॉन्स्ट्रेशन्स म्हणा, अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात. आणि मागच्या वर्षी ज्या कलाकारांना या कोरोना काळात फार ज्यांचं आर्थिक नुकसान झालं अशा कलाकारांसाठी पण आम्ही एक स्कीम सुरू केली होती, आर्टिस्ट रिलीफ फंड. मग या स्कीमतर्फे आम्ही त्या कलाकारांना आर्थिक मदत आम्ही केली. बऱ्यापैकी आम्ही डोनेशन गोळा करून त्यांना मदत केली.
असं ऐकते की नवोदित जे कलाकार आहेत किंवा नवीन चित्र होऊ घातलेले चित्रकार, त्यांचा एक फोकस कायम असतो की एक्झिबिशनमध्ये माझं चित्र कसं लागेल किंवा ऑनलाईन मी माझी चित्र कशी दाखवेन. तर त्यासाठी खास करून ते काम करतात. तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आता कसं आहे की आत्तापर्यंत कलाकाराला त्याचं काम दाखवण्यासाठी गॅलरी हे सगळ्यात जास्त म्हणतात ना, पण सगळ्यात योग्य माध्यम असं मानलं जात होतं. पण मला आता असं वाटतं की ते एवढं ऑनलाईनमुळे एक्सपेन्सिव्ह आहे. ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आता तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरी घ्या किंवा इतर कुठली गॅलरी घ्या, यांच्यामध्ये तुमचा नंबर लागणं, हो, आधी 6-6 वर्ष लागतात असं मी ऐकलंय. हो, आता ते 8-8, 10-10 वर्ष झाले. तुम्ही आज फॉर्म भरला तर तुमचा 8 वर्षाने नंबर आणि येईल त्याचं भाडं. आणि त्याचं भाडं. मग ते आता लोकांचं बरंच म्हणजे गॅलरीकडे न जाता स्वतंत्रपणे आपण कसं करू शकतो असा विचार चालू आहे. आणि मला वाटतं ऑनलाईन हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर मागच्या वर्षी पण मी एक शो क्युरेट केला होता ऑनलाईन, हेच कलाकारांना मदतीसाठी, आणि तो 100% सक्सेसफुल झाला, कसलेही गॅलरी बुक न करता. आता ॲक्च्युली मी सुद्धा कला क्षेत्राचं शिक्षण घेतलं, त्यामुळे मला त्याचं जे पॅशन आहे ते समजतं, मला कळू शकतं. त्याच्यामुळे मला आवडतं, आय एन्जॉय दॅट प्रोसेस. जेव्हा तो पेंटिंग करतो किंवा त्याला कशा प्रकारचं वातावरण पाहिजे किंवा त्याला कुठे डिस्टर्ब होईल, हे सगळं मला आपसूक कळत जातं. आणि इनफॅक्ट त्याच्याबरोबर राहून मी सुद्धा चित्र बघायला शिकले म्हटलं तरी चालेल. नाही तर मी कमर्शियल आणि तो फाईन आर्टिस्ट आहे. दोघांमध्ये तसं बघायला जमीन अस्मानाचं अंतर आहे. पण त्याच्याबरोबर मला सुद्धा हळूहळू माझं पण चित्र बघणं किंवा ती प्रोसेस समजून घेणं हे वाढत गेले, विकसित होत गेले. तुला असं वाटतं का रे की परदेशातले आस्वादक आणि इकडचे आस्वादक यांच्यामध्ये काही फरक आहे? भरपूर. इनफॅक्ट बरेच किस्से आहेत. आपल्या भारतामध्ये कलाकारांसाठी तेवढा अवेअरनेस नसल्यामुळे आता माझं काम कसं असतं की प्रत्यक्ष जाऊन चित्र काढायचं होतं. भारतातला अनुभव आणि बाहेरगावचा अनुभव या जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या इथे रस्त्यावर जर चित्र काढायला बसलो की लोकांना विचार येतं की हा काय करतो आहे रस्त्यावर. जसं माझा अनुभव आहे की जेव्हा मी बाहेरगावी चित्र काढायला बसतो तेव्हा लोक थांबतात आणि बघत बसतात. आपल्या इथे फार प्रश्न विचारले जातात, डिस्टर्ब केलं जातं. सगळीकडे असा अनुभव येत नाही, पण बहुतेक असा होतो. पण बाहेरगावी लोक, मला असं अजूनही आठवतं की मी जर्मनीला चित्र काढायला बसलो होतो आणि एक व्यक्ती माझ्या मागे सुरुवातीपासून शेवटपर्यंत होता आणि त्याने मला आधीच सांगितलेलं की मला हे चित्र विकत हवं आहे. अरे वा. तुझं संपलं की मी घेऊन जाईन. म्हणजे अशी भावना आहे ना. आपल्या इथे कसं आहे की चित्र विकत घ्यायचं, म्हणजे त्यांना हे पटतच नाही, चित्र कशाला विकत घ्यायचं असं आहे. म्हणजे ते, आणि मला असं वाटतं की हा अवेअरनेस वाढायला पाहिजे चित्रकलेबद्दल. कलेला सपोर्ट केला पाहिजे. चित्र, मला वाटतं आपल्या इथे एक थोडंसं मिसकन्सेप्शन आहे की चित्र म्हणजे फार महागडी असतात. चित्र म्हणजे फक्त श्रीमंतांचंच खूळ आहे असं ते म्हणतात. पण असं काही नाही, कारण हल्ली तुम्ही बघाल घराघरात महागडी मोबाईल सर्रासपणे विकत घेतली जातात. पण चित्र त्याच्यापेक्षाही कमी किमतीची मिळतात, चांगली चित्र. जर तुम्हाला घरात लावायचं असेल तर तुमच्याकडे ती दृष्टी तयार होते ना. हो, अगदी ते चित्र बघून बघून. विक्रांत, मला एक विचारायचं शेवटचं तुला की तू इतकी छान चित्र काढतोस, कन्सेप्ट्सवर करतो वेगवेगळ्या,
करोनावर काही करावं असं नाही का तुला वाटलं? का तू काय केलंयस? कोरोनावरती असं मी चित्र नाही काढलं आहे, पण करोना हे एक वेगळी फिलिंग आहे. मला ती फिलिंग नको आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर चित्र नाही काढायला पाहिजे. असं काही नाही आहे, कदाचित मला सुचलं तर मी काढेनही. पण सध्याचा काळ असा आहे ना की एक Depressing सगळं असं. डिप्रेसिंग आहे. Frustrating. त्याच्यामुळे शक्यतो मी ते नाही करत आहे. माझ्याकडनं जितके चांगले चित्र ज्याच्याने लोकांना आनंद मिळेल मी तसं करायचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट मला खूप मित्रांनी फोन केला की आजकालच्या काळात सगळीकडे न्यूजमध्ये करोना 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 हेच सुरू आहे, पण तुझी 2 चित्र बघितली की असं फार प्रसन्न वाटतं. पण आता तू ऑनलाईन कार्यशाळा घेतोस मुलांसाठी हो. आणि त्यांना तू शिकवतोस. हो जरा सांग ना, ह्याच्या मागची तुझी भूमिका नक्की काय? हो काय झालं की मी आपल्या भारतात कलेचं शिक्षण घेतलं आहे, ते मी शिकलो. आणि जसं मी म्हणालो की ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली माझी दुसरी शाळा सुरू झाली. त्याच्यानंतर मी बाहेरगावी परदेशी फिरायला लागलो. तिकडचे आर्ट कॉलेजेस बघितले, तिकडच्या कलाकारांचे विचार, त्यांची तंत्रशैली आणि त्यांचा अप्रोच, ह्या गोष्टी बघितल्यानंतर मला वाटतं की आपल्या इथे तेवढं ओपनली शिकवलं जात नाही आपल्या इथे. आणि मला मुळातच शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण मला शिक्षक म्हणून जगण्यापेक्षा माझं नेहमी म्हणणं असतं की मला आय वुड लाईक टू डाय ॲज अ स्टुडंट. मला मरेपर्यंत स्टुडंटच राहायचं आहे, विद्यार्थी राहायचं आहे. पण तरी त्यातल्या त्यात आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे ते ॲटलिस्ट शेअर करणं महत्त्वाचं आहे, कारण लोकांकडे तितकंही नॉलेज नाही आहे. तर बऱ्याच वर्षांपासून मला इन्क्वायरीज होत्या की सर आम्हाला तुमच्याकडनं शिकायचं आहे, तुमच्याकडनं शिकायचं. मला असं कधी वाटलं नाही की मी शिक्षक होईन, कारण एक चांगला आर्टिस्ट असणं आणि एक शिक्षक असणं याच्यात फार फरक आहे. नक्कीच. तुम्ही किती चांगलं काम करत असाल पण ते तुम्हाला टेक्निकली सांगता यायला पाहिजे. तर मला काही असे विद्यार्थी मिळाले की त्यांना फक्त माझ्याकडनं शिकायचं होतं आणि ते माझे थांबायलाही तयार होते. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मी प्रयत्न करतो, मला तुम्ही 6 महिन्याचा वेळ द्या. तर ते 6 महिने मी घेतले आणि मी स्वतःला तयार केलं शिकवण्यासाठी. कारण ॲज अन आर्टिस्ट जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण असं लॉजिक लावून असं विचार करून काम करत नाही. तुमचं एक सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगत असतं. आणि मी कोणता रंग घेतला, कशात कालवला, किती पाणी घेतलं, किती हे केलं, हे त्यावेळी मी कॅल्क्युलेट नाही करत बसत, ते होऊन जातं. पण ते विद्यार्थ्याला टेक्निकली सांगता यायला पाहिजे. अभ्यासक्रम तुम्हाला त्याच्यासाठी वर्कआउट करायला लागतो, नाही का? हो. तर ते 6 महिने मी घेतले आणि तो पूर्ण सिलेबस मी तयार केला, जे मी आत्तापर्यंत शिकलो आहे कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर प्रोफेशनलिझममध्ये मी ते कसं इम्प्लिमेंट केलं आणि बाहेरगावी जाऊन मी काय पाहिलं, ह्या सगळ्यांचं एक म्हणतो ना आपण एक ढंडोळा एकत्र करून मी तो सिलेबस तयार केला आहे. आणि आता माझी 3री बॅच सुरू आहे. किती महिन्याचा असतो हा कोर्स? हा ॲक्च्युली 1 वर्षाचा कोर्स आहे, पण मी शॉर्ट करून तो 7 मंथचा केला आहे. कारण आणि रोज की काही वीकेंड आठवड्यातनं 2 दिवस असतात. अच्छा. हो, कारण खूप लोकांना शिकायचं आहे पण त्यांना योग्य मार्ग माहिती नाही आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं शिकायला पाहिजे. तर या कोर्समध्ये मी बघतो की जी लोक इकडे तिकडे यूट्यूबवरून शिकत होती, पुस्तकातनं शिकत होती, पण स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते त्यांना माहिती नव्हतं. त्याच्यामुळे त्यांचा फार वेळ जात होता. तर या कोर्सनंतर मी ते रिझल्ट्स बघतो आहे. मला फार ते अभिमान वाटतं की त्या कोर्सनंतर त्यांच्या कामामध्ये खूप फरक पडला आहे. शेवटी असं आहे ना की शिष्याने सुद्धा गुरुकडून, म्हणजे गुरु ही घ्या विद्या माझी असं नाही देऊ शकत. नाही, तर ती शिष्याने त्याच्याकडनं घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक कलाकाराची शैली वेगळी असते, प्रत्येक कलाकाराचे विचार वेगळे असतात. बरोबर. त्याच्यामुळे माझी जी शैली तशीच माझ्या विद्यार्थ्यांनी शिकावी, त्यानेही त्याच पावलावर पाऊल टाकावं असं माझं म्हणणं कधी नसतं. बरोबर. कारण प्रत्येक माणसाकडे काहीतरी एक वेगळेपण असतं. तर तुला काय येतं, तर तुला तुझी जी शैली त्याला घेऊन मी ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्याला फक्त एक योग्य मार्ग दाखवला की मग ते पुढे निघून जातात. पण ते योग्य मार्ग दाखवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी बघितलं की आपल्या इथे फक्त मला जे येते तुम्ही तेच करा असं नसलं पाहिजे. असं नसलं पाहिजे. शिष्याने वेगळ्या पद्धतीने स्वतःचं
शिक्षण वाढवलं पाहिजे किंवा हो. स्वतःची कला वाढवली पाहिजे. आणि शिक्षकही शिकत असतो विद्यार्थ्यांकडनं. बरोबर. तुला एक किस्सा सांगते. सत्यदेव दुबेचं तू नाव हो ऐकलं हो असेल. हो तर त्याच्याकडे बरेच लोक असे यायचे शिकायला, हे करायला. थोडे दिवस झाले ना की तो त्या शिष्याला सांगायचा, जे स्टुडंट, तुम्ही आता जा, माझ्याकडे येऊ नका तुम्ही, आता बस झाला, तर तुमचं तुम्ही करा, हां. आता मी आणखी तुम्हाला काही शिकवणार नाही. तो असंच बोलायचा ना हो सगळं. हो हो असं तो करायचा आणि अक्षरशः हाकलवून द्यायचा तो विद्यार्थ्यांना की आता तुमचं तुम्ही करा, मी तुम्हाला आयुष्यभर शिकवत बसणार नाही किंवा तुम्हाला बघा माझं असं मी अजिबात म्हणणार नाही. किती तर छान. असा होता तो दुबे. ॲक्च्युली मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, असा हा आमचा आनंददायी संथ शीतल असा आमचा मित्र चित्रकार आपली कला दुसऱ्यांना पण देतोय आणि स्वतः पण आपली कला वाढवतोय. आमच्या सगळ्यांतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मीनाताई. जलरंगात फक्त निसर्गचित्र काढत न बसता विक्रांतने वेगवेगळ्या संकल्पनांवर चित्र काढले. त्याच्यामध्ये स्टील लाईफ आहे, त्याच्यामध्ये काही बोधचित्र आहे, काही संकल्पनात्मक चित्र आहे. अशा ह्या जीवनदायी, आनंददायी अशा एका चित्रकाराला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. सल्यूट, सलाम.